गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत असतो। यामध्ये रोजच्या होणाऱ्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स आपण या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कस करत असतो। ओके, आजची तारीख आहे 16 डिसेंबर 2020। तर चला तर मग बघूयात आजच्या ज्या काही विशेष चालू घडामोडी आहेत त्या नेमक्या काय आहेत। तर पहिला पॉइंट आहे लोकसंख्या व विकास यामधले भागीदार पीपीडी यांची 17वी बैठक संपन्न झालेली आहे। त्याच्याशी रिलेटेड आज पहिला पॉइंट आहे। तर 19 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2020 या कालावधीत 17वी लोकसंख्या व विकास यामध्ये दक्षिण सहकार्य विषयक आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषद संपन्न झालेली आहे। परिषद नैरोबी वचनबद्धता आणि 2030 अजेंडा, कोविड-19 नंतरच्या संकट काळात साठा लक्षात घेणे आणि पुढे पाहणे या विषयावर केंद्रित करण्यात आलेली होती। तर ही परिषद लोकसंख्या व विकास यांमधील भागीदार म्हणजे पीपीडी, संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी UNFPA आणि पीपीडीचा अध्यक्ष असलेले चीन राष्ट्रीय आरोग्य आयोग या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेली होती। ओके, तर 19 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर च्या या कालावधीमध्ये 17वी लोकसंख्या व विकास यामध्ये दक्षिण सहकार्य विषयक आंतरमंत्रीस्तरीय परिषद संपन्न झालेली आहे। आणि या परिषदेचा जो काही अजेंडा होता तो काय होता की नैरोबी वचनबद्धता आणि 2030 अजेंडा, कोविड-19 नंतरच्या संकट काळात साठा लक्षात घेणे आणि पुढे पाहणे। ओके, तर या विषयावर ही जी काही बैठक होती ती पूर्णपणे केंद्रित करण्यात आलेली होती। आणि ही परिषद जी आहे ती लोकसंख्या व विकास यांमधील भागीदार संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी आणि पीपीडीचा अध्यक्ष असलेले चीनचे राष्ट्रीय आरोग्य आयोग या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर लोकसंख्या व विकास यांमधील भागीदार विषयक थोडक्यात माहिती आपण इथे घेणार आहोत। तर लोकसंख्या व विकास यांमधील भागीदार म्हणजेच पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट या आंतरसरकारी उपक्रमाची 1994 साली आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषद ICPD ची स्थापना करण्यात आलेली होती। तर प्रजनन आरोग्य आणि लोकसंख्येच्या विकासासाठी दक्षिण ते दक्षिण सहयोग वाढवण्याच्या दृष्टीने तयार केलेला हा एक आंतरसरकारी उपक्रम आहे। कैरो प्रोग्राम ऑफ ॲक्शन म्हणजेच POA राबवण्यास मदत करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आलेला आहे। तर 179 राष्ट्रांकडून मान्यता मिळालेल्या कैरो प्रोग्राम ऑफ ॲक्शन प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन याविषयीच्या अनुभवांची देवाणघेवाण करून विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक सक्षम यंत्रणा स्थापन करण्यावर या अंतर्गत भर देण्यात आलेला आहे। ओके, परत एकदा सांगते थोडक्यात। तर लोकसंख्या व विकास यांमधील भागीदार या आंतरसरकारी उपक्रमाची 1994 साली आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषदेत स्थापना झालेली होती। तर प्रजनन आरोग्य आणि लोकसंख्येच्या विकासासाठी दक्षिण ते दक्षिण सहयोग वाढवण्याच्या दृष्टीने तयार केलेला हा एक आंतरसरकारी उपक्रम आहे। कैरो प्रोग्राम ऑफ ॲक्शन राबवण्यास मदत करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आलेला आहे। आणि 179 राष्ट्रांकडून मान्यता मिळालेला कैरो प्रोग्राम ऑफ ॲक्शन प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन या विषयाच्या अनुभवांची देवाणघेवाण करून विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक सक्षम यंत्रणा स्थापन करण्यावर भर देतो। ओके, देन नेक्स्ट आहे RBIनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे, त्या रिलेटेड हा नेक्स्ट पॉइंट आहे। तर रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची सुविधा आजपासून म्हणजेच 15 डिसेंबर पासून 24 तास म्हणजेच प्रत्येक वेळी उपलब्ध करण्याची घोषणा केलेली आहे। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 14 डिसेंबर पासून RTGS ची सुविधा 24 तास उपलब्ध असेल। याचा अर्थ असा की तुम्ही RTGS द्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता। यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल जिथे ही सुविधा दिवस रात्र कार्यरत आहे। आणि RTGS डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक पद्धत देखील आहे। ओके, तर रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम गॅस सेटलमेंटची सुविधा घोषित केलेली आहे 14 डिसेंबर पासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून 24 तास ही सेवा उपलब्ध होणार आहे। तर रिझर्व्ह बँकच्या म्हणण्यानुसार 14 डिसेंबर पासून RTGS ची सुविधा 24 तास उपलब्ध असेल। आणि याचा अर्थ असा होणार आहे की
तुम्ही RTGS द्वारा कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता आणि यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल जेथे ही सुविधा दिवस रात्र आहे आणि RTGS डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक उत्तम पद्धत देखील आहे. ओके, तर RTGSच्या मदतीने केवळ वेळात पैसे ट्रान्सफर केले जातात. या अंतर्गत किमान 2 लाख रुपये पाठवले जाऊ शकतात आणि जास्तीत जास्त रक्कम पाठवण्याची मर्यादा 10 लाख रुपये इतकी आहे. ओके, तर RTGS मार्फत 2 लाख ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी RBIने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवलेले आहे आणि 5 लाखांहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क करू शकते. आणि याआधी RBIने NEFT नियमांमध्ये बदल केलेले होते आणि NEFTची सुविधा डिसेंबर 2001 पासून 24 तास उपलब्ध आहे आणि NEFT देखील पेमेंटची एक पद्धत आहे. मात्र यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण देखील केली जात आहे. ओके, थोडक्यात सांगायचं म्हणजे एक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फास्ट अशी एक प्रोसेस यामुळे आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि यामुळे 2 लाखांपर्यंत या अंतर्गत पैसे पाठवले जाऊ शकतात एकावेळी आणि जास्तीत जास्त रक्कम पाठवण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे. आणि RTGS मार्फत 2 लाख रुपये ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी RBIने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवलेले आहे आणि 5 लाखाहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क करू शकते. ओके, यानंतर याआधी RBIने NEFTच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि NEFTची सुविधा डिसेंबर 2019 पासून 24 तास उपलब्ध आहे आणि NEFT देखील पेमेंटची एक पद्धत आहे. मात्र यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण देखील केली जाते. ओके, त्यानंतर भारत ASEAN संरक्षण मंत्र्याची 14वी मीटिंग प्लस बैठक व्हिएतनाममध्ये संपन्न झालेली आहे परवा. त्या रिलेटेड माहिती आपण इथे बघणार आहोत. तर ASEAN संरक्षण मंत्र्यांची ऑनलाईन मीटिंग प्लस बैठकीच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त 10 डिसेंबर 2020 रोजी व्हिएतनामच्या हनोई शहरात ASEAN संरक्षण मंत्र्यांची 14वी ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे. बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. ओके, राजनाथ सिंग यांनी आशियामधला बहालवादी सहकार्यात्मक सुरक्षा व्यवस्थेच्या दिशेने संवाद आणि सहभागाला प्रोत्साहित करण्यास ASEAN केंद्रित मंत्र्यांची महत्त्वपूर्ण भूमिका देखील अधोरेखित केलेली आहे. ओके, तर ASEAN संरक्षण मंत्र्यांच्या ऑनलाईन मीटिंग प्लस बैठकीच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्तच 10 डिसेंबर 2020 रोजी व्हिएतनामच्या हनोई शहरात ASEAN संरक्षण मंत्र्यांच्या 14वी ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित होते. ओके, आणि राजनाथ सिंग यांनी आशियामधला बहुलवादी सहकार्यात्मक सुरक्षा व्यवस्थेच्या दिशेने संवाद आणि सहभागाला प्रोत्साहित करण्यात ASEAN केंद्रित मंत्र्यांची महत्त्वपूर्ण भूमिका देखील अधोरेखित केलेली आहे. ओके, त्यानंतर ह्याच्या ज्या काही ठळक बाबी आहेत त्या कोणत्या बघूयात. तर व्हिएतनामचे पंतप्रधान गुयेन जुआन फक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली गेलेली होती. तर ADMM प्लस ही 10वी ASEAN देशांच्या आणि 8 भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक आहे. वर्ष 2020 मध्ये ADMM प्लस फोरमच्या स्थापनेचे 10वे वर्ष आहे आणि 2021 साली ADMM प्लसचे नवीन अध्यक्ष म्हणून ब्रुनेई दारुसलाम या देशाची निवड देखील करण्यात आलेली आहे. ओके, आणि आग्नेय आशियाई राष्ट्रसंघ ASEAN विषयीची थोडक्यात माहिती इथे मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे. तर आग्नेय आशियाई राष्ट्रसंघ म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ही आग्नेय आशियामधील एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. त्याची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड या 8 देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केलेली आहे आणि जकार्ता इंडोनेशिया शहरात त्याचे मुख्यालय आहे. आज समूहात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे. ओके, लक्षात घ्या. तर आग्नेय आशियाई राष्ट्रसंघ जी आहे म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ही आग्नेय आशियामधील एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.
त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 8 ऑगस्ट 1967 रोजी, आणि तेव्हा त्यावेळी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड या देशांचा त्यामध्ये समावेश होता। त्यानंतर जकार्ता इंडोनेशिया या शहरामध्ये त्याचं मुख्यालय आहे। आणि आज या समूहामध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे। ओके, तर ही सर्व माहिती होती आजच्या ज्या काही ठळक चालू घडामोडी होत्या त्याविषयी। जर तुम्हाला आणखीन कोणतं जर म्हणजे सजेशन, सूचना वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसंच आणखी कोणत्या विषयाचं जर तुम्हाला लेक्चर हवं असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। याची जर PDF हवी असेल तर आमच्या युथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।